आवाज येऊन आला सर्वांना? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. त्यांच्यामुळे आज हा संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सिंहाची चाल, गरुडाची नजर, शत्रूचे मर्दन असे असावे एका मावळ्याचे वर्तन अशी शिकवून देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी संविधान लिहिलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उठो जागो और तब तक मत रुको जब तक ध्येय की सिद्धी प्राप्त न हो असे सांगून आपल्या आयुष्यातील ध्येयाची व्याख्या खऱ्या अर्थाने समजून सांगणारे विश्वरूप स्वामी विवेकानंद आणि परमपूजनीय गुरुवर्य श्री शुभदास महाराज, ज्यांच्या आध्यात्मिक कार्यकीर्तीच्या समाज कार्यातून घडलेला हा संपूर्ण विवेकानंद परिसर, या सर्व महामानवांना वंदना करून उपस्थित सर्व मुलांचे काळांच्या गजरामध्ये स्वागत करतो. मासाहेब जिजाऊ यांचा आज जन्मदिन व तसेच आज स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा जयंती आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला, कसा झाला व कधी झाला हे सर्वांना माहितीच असते आणि प्रत्येक जण त्यांच्या बातम्यात ते सांगत असते. त्यामुळे मी ती गोष्ट काही सांगणार नाही तुम्हाला. मासाहेब जिजाऊ हा शब्द कानावर पडताच मनामध्ये जी भावना तयार होते आणि तुमच्यामध्ये जो विचार तयार होतो ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. मासाहेब जिजाऊ म्हणजे काय, मासाहेब जिजाऊ म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घेणं असेल तर आधी आपल्याला समजावं लागेल की स्वराज्य म्हणजे काय आणि स्वराज्याचे तीन कोण आहेत. स्वराज्याचे तीन कोण आहेत, कोणकोणते? स्वराज्याचा पहिला कोण, स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि मासाहेब जिजाऊ म्हणजे काय तर या तिन्ही कोणांना जोडणारी समान रेषा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. प्रत्येक आई ही जर जिजाऊ होऊ शकली तर जन्मास येणारा प्रत्येक मुलगा हा छत्रपती शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आईचा या ठिकाणी उल्लेख झाला त्यामुळे आई म्हणजे काय, आई म्हणजे काय, बहुत रोते हैं पर दामन हमारा कभी कम नहीं होता, बहुत रोते हैं पर दामन हमारा कम नहीं होता, आंसुओं का मौसम कभी नम नहीं होता, बहुत रोते हैं पर दामन हमारा कभी कम नहीं होता, आंसुओं का मौसम कभी नम नहीं होता, मैं दुश्मनों के बीच में भी महफूज रहता हूँ, मैं दुश्मनों के बीच में भी महफूज रहता हूँ, ये मेरी माँ की दुआओं का खजाना है जो कभी कम नहीं होता, ये मेरी माँ की दुआ. आई काय त्यांचं नाव समजलं पाहिजे. ही बघत असताना जेव्हा एखाद्या आई एखाद्या मुलाला स्कूलमधून सोडायला जाते तेव्हा ती आई काय करते, त्या मुलाला आपल्या शिकावर बसवते. त्याच्यामुळे मुलींनी धरलं तरी सुरक्षित, मागून जर कोणी धरलं तरी सुरक्षित. आई म्हणते मला या मुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसते, तुला दिसते ते समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पहिले स्वराज्यासाठी युद्ध व्हायची, रक्त सांडायचं आणि लाखो लोक मरायचे. आता पण युद्ध होते, रक्त सांडते आणि लोक पण मरतात, पण कुठे? बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया, पबजी मध्ये, फ्री फायर मध्ये. म्हणजे आम्ही काय घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वामी विवेकानंद हे कधी आम्हाला समजलंच नाही आणि आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न पण नाही केला. आमचा विषय कसा माहिती आहे का, आमचा विषय असा आहे की व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक, व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर आमचे लावून निघालं आणि त्याने आम्हाला साधं काळ जिजाऊ शिवाजी महाराज व्हायचं असेल तर आधी समजावं लागेल शिवाजी महाराज म्हणजे काय. शिवाजी महाराज म्हणजे काय, आपस्तु राम समरेषु भीम, आपस्तु राम समरेषु भीम, दानेषु कर्ण, अन्नयेषु कृष्ण. म्हणजे काय, संकट काल में वो श्री राम है, संकट काल में वो श्री राम है और समारंभन में भी, संकट काल में वो श्री राम है और समारंभन में भी, संकट काल में वो श्री राम है और समारंभन में भी, और दान सा कर्ण सा वो दानी है और निकी में नितू में श्री कृष्ण.